हाय फ्रेंड्स, आज मस्त आपण आहे ना गव्हाची पुरणपोळी कशी बनवायची, अगदी डब्यातलं पीठ वापरून आपण इतकी टम्म फुगणारी पुरणपोळी कशी बनवायची ती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि आता आपण काय केलं माहिती का, एक वाटी मोजून घेतले, एक वाटी डाळ घेतली, स्वच्छ आधीच अशी निवडून घेतलेली होती. आता कुकरमध्ये पाणी ठेवून दिलं, 4 ग्लास पाणी ठेवलं मी आणि थोडीशी हळद टाकली. हळदीने ना पुरणाला कलर खूप छान येतो. थोडंसं तेलसुद्धा टाकून दिलं, कारण की वरती येऊ नये म्हणून. आता मी डाळ स्वच्छ धुवून घेतली. डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आहे ना कुकरला लावून दिली. आता मी 6 शिट्ट्या घेऊन घेणार आहे. अगदी मस्त अशा 6 शिट्ट्या घ्यायचा, बघू शकता. आणि हे पीठ गव्हाचं पीठ होतं, मी ते आधी ना कपड्याने चाळून घेतलेले बरं का. तुम्ही एखाद्या ओढणीच्या कपड्याने किंवा साडीच्या पदराने गाळून घ्यायचं. तर 1 वाटी पुरण होतं, तर मी 2 वाट्या पीठ घेतलेले. तर बघू शकता अशा पद्धतीने. आणि आता मी त्याच्यात आहे ना तेल टाकून घेतलं, व्यवस्थित लावून घेतलं. मीठसुद्धाच टाकून अर्धा चमचा मीठ टाकलेले बरं का. मीठ टाकायला विसरू नका, कणिक छान अशी वातड होते. अशा पद्धतीने आता मी थोडं थोडं पाणी टाकून छान असं मळून कलर पांढरा शुभ्र कणकेचा होईपर्यंत मी पीठ चांगलं 15-1 मिनटं असं मळून घेणार आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अगदी अशा व्यवस्थित मळून घेतल्यानंतर आहे ना सगळ्यात लास्टला थोडंसं 2-3 थेंब तेल टाकायचं, छान परत मळून घ्यायचं. बघू शकता किती सॉफ्ट आणि मस्त असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण एखादी प्लास्टिकची पिशवीत किंवा पॅक असा डब्यात ठेवून ठेवून द्यायचं, म्हणजे हे चांगलं एक एक तासासाठी मुरून जातं. तर आता आपली एका साईडला आहे ना डाळ मस्त अशी शिजून गेलेली बघू शकता तुम्ही. तर मी आता गरम पाणी टाकून घेते, व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि जे कटाची आमटीसाठी आपल्याला पाणी पाहिजे होतं ते खाली निघून गेलं. आणि वरती पुरणाला आहे ना पुरणाची डाळ आपली तयार झाली. ती नितरून घेतल्यानंतर आहे ना एके साईडला मी गूळ किसून घेणार आहे. तर आपण गुळाची पुरणपोळी बनवतो आहे, तर अशा पद्धतीने गूळसुद्धा मी आता वाटीने मोजून घेणार आहे. 1 वाटी आपली डाळ होती, तर मी आता इथं पाऊण वाटीच पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. 1 वाटी डाळीसाठी पाऊण वाटी घेतलं, तुम्ही अर्धी वापरू शकतात. मग अशा पद्धतीने आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं, पुरण तयार करून घेतलं गॅसवरती. पुरण जास्त टाकण्याचं कारण कसं, आम्हाला तव्यावरती तूप टाकून आवडते पुरणपोळी गरम करून खाण्यासाठी खीराऐवजी, म्हणून थोडं एक्स्ट्रा मी गुळाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणात घेऊ शकतात. तर आता इथं बघू शकता मी छान असं गरम गरमच होतं तेव्हाच पुरण छान मिक्स चाळणीने चाळून घेतलेले. आता एकदा इकडं मळून घ्यायचं या पद्धतीने बघू शकता. तर इकडे पीठ छान अशा पद्धतीने मस्त आपण आहे ना 2 चाळ्या करून घ्यायच्या आहेत. गोळे छोटे छोटे गोळे घेऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बघू शकतात. तर मी आधीच अशा पद्धतीने बनवून ठेवते आणि फास्ट आपल्या पुरणपोळ्या तयार होते. आणि पोळपाटाला आहे ना एक कॉटनचा कपडा बांधायचा. तर कॉटनचा कपडा बांधल्यामुळे ना आपल्या पोळ्या आहे ना तुम्ही 1 तासात 50 पोळ्यासुद्धा करून ठेवू शकतात. तर बघू शकता आता आपण या चाळा आहे ना मी अजिबात हाताने पसरवल्या नाही आहेत, कारण आपलं पीठ खूप छान तयार झालेलं आहे. तर मी चाळ्याला कोळपाटवरती लाटण्याच्या साह्यानेच लाटून घेतले आणि पुरण भरून घेतलं. पुरण आपण भरपूर भरून घेतलेलं आहे. आणि आता आपण दोन्ही हाताच्या साह्याने ना त्याचे कडे दाबून घेतले आणि छान आता आपण लाटण्याने लाटून घेणार आहोत. जास्त जाडही नाही ठेवली आणि जास्त बारीक पण नाही ठेवली. छान मस्तपैकी आपण आहे ना पोळी अशी लाटून घेतली बघू शकता. तर वाटत पण नाही की आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. मस्त अशी छान आता आपली पोळी आपली लाटून झालेली आहे. तर आता आपण उचलून बघूया. तर छान अशी उचललीसुद्धा जाते. एकीकडे आपला तवा तापतच होता, तर मस्त आता आपण तव्यावरती आता पहिलीच ही साईड असते ना ती अगदी कवळी उलटून घ्यायची आहे. तर बघू शकता मी जास्त वेळ नाही होता पटकन उलटून घेतली. त्याच्यानंतर आहे ना दुसरी साईड थोडी जास्त वेळ ठेवली. बघू शकता लगेच आपली पुरणपोळी टम्म अशी फुगली आहे. आपलं पीठ पण आपण छान असं तयार करून घेतलेलं होतं. तर छान अशी टम्म आपली पुरणपोळी फुगली आहे. तर आता आपण तूप वगैरे टाकून
तयार झालेली पुरणपोळी खाण्यासाठी. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी आवडली तर नक्कीच मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईफ इज यमी या चॅनलला भेट द्या. धन्यवाद.